तू गावाचा सरपंच आहेस ना, तुला शोभलं का हे? हा, काय लोकांना काय सांगतो तू? शांतारामच्या वावरात कामाला जाऊ नका, लाज वाटली पाहिजे तुलेले का? बिन लाजा वानाच्या. हा, गावाचा सरपंच आहेस ना तू? तुला का ग्रामपंचायतच्या छपराच्या बी लायकीचा नाहीस तू. बिन लाजा वानाच्या लोकायले का चुगल्या सांगतं. चुकून राहिला का मले? हा, तुनं काय केलं? शाळा माझ्या विरोधात काय केलं? तुनं षडयंत्र असलं बाबू माझ्या विरोधात, आणि मावर नाव घेऊन राहिला तू. हा, माझ्या घरी आला तू टंग करत. तुले लाज वाटेल पाहिजे शांत्या. हा बाबू, आपण दोस्त होतं, तुनं असं करायला नव्हतं पाहिजे. मा पाठीत खंजीर खोपतला तुनं, लाज नाही वाटली तुले? बिनलाजा वानाच्या. तू बी गावातल्या लोकांना काय सांगून आला की सरपंच कामाला नाही जायचं, पैसे नाही देत तो सरपंच. त्या गळ्या कानपट्ट्या झोडतोच मी आता. तू जास्त फडफड करून राहिला. हा, मी कोणतं षडयंत्र केलं? बिन लागे तू मा नाव घेऊन राहिला तर. हा, तूनच तर साऱ्या गावात मा नावाचा डंका फिटवला. मा कामाला एक जण यायला तयार नाही, नाही 100 जण तयार असतात. हा, चला शांताराम तुमच्या कामाला येतो. आज आज मला हुंयाला तयार नाही. तुनं लोकांना धमक्या दिल्या गावात. तू ही हरामखोरी आहे. तू न केलं, मा घरी आला तू टंग करत. हा, स्वतःची विचार तू काय केलं तर? हा, त्या बबण्याले त्या माऊलीला काय सांगितलं तू ना की सरपंचावरच कामाला जाऊ नका? शांताराम भाऊ, हे भांडणं करणं तुम्हाला सोबत नाही हो बापा. लोक बेकार आहेत गावातले. झालं का रगळ हो तुमचं? मचमच झाली काय? हा, मारतो झोडतो खलास करतो. झालं का तुमचं दोघांचं बी? हा, दोघे शांत झाले सांग. हा, तर आमचं 2 शब्द आहे का तुम्ही आता? काय मचमच अशी नो? हा, सायाचा गावाचा सरपंच असल्या बिंदाची धंदे करून आला माझ्या गावातल्या लोकांना बैकून राहिला आमच्या विरोधामध्ये. हा, काही गरज आहे का याले रिकामचोर धंदे करायची? तुम्हाला काही सांगितलं असेल ना, तुम्ही त्या दिवशी बसलो तडे. तुम्ही मला सांगा, मी ना काही सांगितलं का तुम्हाला? सांगितलं काय? एक शब्द तरी बोललो का मी तुमच्यासोबत? सांगा ना तुम्ही. या शांताला सांगा, तुम्ही समजून सांगा याले. अरे बा, ना शांतारामनं सांगितलं ना तुनं सरपंच तुनं सांगितलं बाबा. हे तिसऱ्यानंच लावलं काय गेली रे गड्या. तुमच्या नावाची बदनामी चालू आहे, डंका पिटवणं चालू आहे गावात. हा, तुम्हाला काय सांगा, हे सारी बापा मनगळून कहाणी या शिवल्यानं घडवलेला आहे. हा, या शिवल्यानं हे आग लावली गावात. तुम्ही झांबल्यासारखे एकामेकाशी भांडून राहिले मॅटा आणि. अरे बाबा, ते शिवल्या बबन्या माऊली याईनं भांडण लायलाय नाही. हे हरामखोर. हा, त्याला कारणीभूतात ना याईनं काढलं ना, कोणती संघटना काढली त्याईनं, आणि त्याच्यापासून हे भांडण सुरू झालं. राजा माई कानावर आलं हे, माई कानावर आलं हे. शिवल्या माऊली बरोबर याने एक संघटना काढली, गावात फिरून राहिले ते की 150 रुपये रोजात कामाला नका जाऊ, 300 देतील तर कसं कामाला जा. नाही ना, पण ते जाऊ द्या, 150 की 200 रुपये रोजाचा तो विषय नाही आहे. ती मला एवढं सांगा तुम्ही, हा, की सरपंचानं मा नाव घेतलं की नाही? सरपंचानं शांतारामच्या कामाला जाऊ नका हे म्हटलं की नाही? सांगा एवढं. बरं सांगा, सत्य इमाननं सांगा बुडबा, मी ना काही म्हटलं काय? हा, या शांतारामनंच मा नाव सांगितलं की नाही? सांगा तुम्ही. हा, या शांतानं केलं की नाही सखोर? अरे बा, आम्ही तर तेच सांगून राहिलं ना, शांतारामनं गेलो ना सरपंचानं गेलो. अरे बाबा, तू आला सरपंच कामाला सांगायले, तर तुले काय सांगितलं जाईनं की बा शांतारामनं आम्हाला सांगितलं की कामाला जायचं नाही अजिबातही. हा, सरपंचाच्या सांगितलं की नाही? हे सांगितलं ना मला. मग यानं सांगितलं म्हणून सांगितलं की त्यानं. दुसरं ऐक ना तू. हा, मग आला शांताराम. मग शांतारामला जाईनं काय सांगितलं की सरपंचानं आम्हाला सांगितलं की बा शांताराम भाऊच्या कामाला जायचं नाही अजिबात बी. शांताराम भाऊच्या कामाला जर गेली तर सरपंच कामाला सांगतील नाही. हा, अशी बा सरपंचानं इंटिमेशन दिली. मग अशा तुमच्या दोघांमध्ये लावलं काय केलं जाईनं? कारस्थान तिसऱ्याने गेलं, तुम्ही दोघं भांडणं करायला चालले होते. अरे जरासं शांत डोक्यानं विचार करायला पाहिजे तुम्ही ना. हा, तुम्ही एका ठिकाणी बसता, एका ठिकाणी खाता, भांडणं करायला काम आलं तर तुमचं काय? राजा शांताराम भाऊ, सरपंच तुम्हाला समजलं नाही एवढं मोठं गाव चालत राजा तुम्ही की षडयंत्र असू शकते म्हणून असं? अरे गळा झाबरू, तुला काय सांगू गळ्या. हा, एक मजूर यायला तयार नाही मारात, सांग तू. हा, मग माई तैपातली मस्त जाणार नाही का? मा एक तर खत राहिलं काय बिल्ले टाकायचं, आणि मला माहित पडल्या की सरपंचानं अशी कांडी केल्या, मग मी कोणा घरी सांग मर तू. माहिती झालं ना, मी गरमच होतो, तैपातली मस्त काय जायला होती. मग आज मारामारीच होती आमची दोघांची. हा, पण हे बुड्डे आले, त्याईनं सांगितलं म्हणून आता कसं थोडं शांत झालंय का? कसं तुम्ही दोघं ना मागे पुढे पाहू नका. आता कसं तुम्ही दोघे गरम आहे की नाही, शिवल्याचे झपाटे मारा आता. हा, शिवल्या झोळा आता. शिवल्या आपल्या गावात फक्त या गोष्टीला भांडणं लावायला कारणीभूत फक्त एकच आहे, शिवल्या. कारण की त्या संघटनेचा अध्यक्ष शिवल्याच आहे ना, शिवल्यानंच काढली ती संघटना. पण शिवल्यानं सांगितलं शिंगीने हरामखोर यायली असा प्रचार करा म्हणून गावात.
चला बरं बुडे चला त्या शिवल्याला पाहून नाही मोडला कंबळला तर मग म्हणलं हा शांताराम नाही मग चला सरपंच चला आपल्यात भांडणं लावते का? चल चल शांताराम भाऊ चाल चाल पाहू ना आपल्या दोघे भांडणं लावले त्या ना पाहतो ना आता चल. आता शिवल्याला हागे आहे रे भाऊ. हा शिवल्या मेला शिवल्या जिताच नाही राहिला झोडल्या जाते शिवल्या. हो मोठे पाटील बाहेर या ना तुम्ही काय घरात बसले बाई सारखे बाहेर या ना मैदानात या. हा लाजा नाही वाटत तुम्हाला? हा आमच्याबद्दल एखादी दोन सांगायला लोक येईल अंडा खायला जागा नाही राहिली वाटते. हा काय तर आमच्या वावरात मजूर येऊन येत तुम्ही पडीत पाडता का आमच्या वावर? हा रोजगार तुमचे दिले मजूर आले. हा आणि आमच्यावर हे करता का शिवजोर होता का लोकांना सांगता का की याच्या कामाला जाऊ नका म्हणून? लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. हा काय बिन लाजा वानाचे या ना बाहेर या ना या. अरे बा मुंशीराम काय झालं तुले? हा काय बोलून काय राहिला तू? काही पद्धत आहे का बोलायची तुले? हे हा घरात बसला काय बाई आहेस का तू? मी काय केलं रे बा तू? हा काऊन एवढा कुदून राहिला तू आडवा देडवा? तुम्हाला जराशी जणांची मनाची लाज नाही आहे? तुम्ही गावातल्या लोकांना काय सांगितलं की मुंशीरामच्या कामाला जायचं नाही अजिबात बी पडीत पडत चालेल त्याचा वावर. हा माझून लागलं 150 सांगून 200 घेऊन जात जा पण मुंशीरामच्या कामाला नका जातो. हा एवढी हिंमत हो तुमच्यात? हा इस्टेट आहे काय वाटतं का लोकांना? हा जास्त गुरुवर आला काय हा संपत्तीचा तुम्हाला इस्टेटचा? काय मुंशीराम काय सकाळी सकाळी चढवली काय बा तू? हा गावरांचा गिलास तर नाही मारून आला बा तू अटीसा? काही बोलून राहिला का? जीभ दिला चबरून आला कुकडे बी? अरे बा मी घराच्या बाहेर निघत नाही बा कोणाला भेटत नाही काही नाही बाबा. हा मा पेपर वाचतो आणि दोन सिंगल चहा पितो झपा काढतो दुसरं काही नाही बा मी कोणालाच भेटत नाही गळ्या. पण घातले लोक कसे म्हणून राहिले की बा मोठ्या पाटलांनी सांगितलं की मुंशीरामच्या कामाला जायचं नाही मुंशीरामच्या कामाला जर गेले तर मी तुम्हाला कामाला येऊ देणार नाही असं तुम्ही इंटिमेशन दिले गावातल्या लोकांना. मग आम्ही काय करा? आम्ही आमच्या जमिनी पोळीत पाळा का मग? तुम्ही असं सांगता का गावातल्या लोकांना? हा गावातले लोक मॅटात का मग आम्हाला म्हणून राहिले तर सांगा ना ते अकला नाहीत काय? तू गरम नको हो शांततेत विषय करू आपण काय आहे तर. हा गरम मध्ये बोलू नको तू. तुला कोण सांगितलं? कोण आलता भामटा तू याजवळ? हा कोण आहे तो सांगणार? नाव सांग त्याचं चाल खाला निवाडाच करू आपण डायरेक्ट. आपल्या जो कसं असते बिलकुल हा आर की पारच असते. तुम्ही काय नाव विचारता? हा बबन्या माऊली आणि देवलाल याने सांगितलं ना की तुम्ही ना काय सांगितलं? शिवलालले काय सांगितलं की गावातल्या कोण्याच माणसाले मुंशीरामच्या कामाला जाऊ द्यायचं नाही. हा असं सांगितलं ना तुम्ही शिवलालले? हा सांगितलं ना? बरोबर शिवल्यान सांगितलं काय? शिवल्यान केलं का ना हे माझं? बरोबर शिवल्याला बोलू ना. बाबू मनोज रे बाबू बोला ना बाबा काय म्हणता? बाबू तू जाय बरं त्या शिवल्याला बोलवून आण बरं काम आहे त्याच्याबरोबर. हा आणि त्याला लवकर आण बोलून. तू काय झालं बाबा? हा काऊन बोलावं लागते शिवल्याला? नाही रे बाबू तो आपल्याबद्दल चुगल्या करून राहिला गावामध्ये एका दोन करून राहिला तो. गावातल्या लोकांना काहीच काही सांगून राहिला. या मुंशीरामले काही भाऊले काहीच काही सांगितलं बा त्यानं. जाय बरं आपल्याला कसं आपल्याला खाला निवाळा करणं आहे त्याचा. हा बोलवून आण त्याला जाय तू घरी. आणि त्याच्याबरोबर शांतारामले सरपंचाले बोलून आणजो बरं. हा ते बी पाहिजेत तडीसा म्हणजे कसं सारे देखत बरं काय आहे तर आपल्या कामी घरा बाहेर नाही जात काही नाही जात. हा बदनामी करून राहिला माही. जाय बरं आण बरं बाबू बोलो. बरं बाबा आता जातो मी आताच आणतो बोलो. सारे बा आले चाल आले मी जातो शिवल्या घरी आणि तू शांताराम भोले त्या सरपंचाला बोलवून आण. हो पाटील हो. आल्या आता कसं शिवल्याला हाग्या मार दिल्या शिवने राहत आमची बदनामी लावली त्यानं गावात करणं साल्यानं. थोडा पाटील त्याला कसं झटके पाहिजेच तो लय वय करते ना. काय बा मुंशीराम ते देखतच आहे. शिवल्याला पाठवलं मी बोलायला आता काय तर खाडा निवाडा होती. हा करू आपण काय तर. काय सांगून राहिले तुम्ही आता? शापाळगी मारता राजे फालतू घेणं देणं काही नका सांगू आम्हाला. हा काय मुंशीराम गड्या मी लावलं काय अदलोक केल्या नाही गड्या. मी सारे चांगलेच कामं केले बा कोणाचं वडील असेल त्याला आम्ही त्याचं सर्ग करून दिलं रे बा. आज लोक का असं पोट नाही केलं माझ्याकडे कोण. हा जाऊ दे आता त्या शिवल्याला बोलायलाच आम्ही खळा निवाडा होते. चल आपण आपल्या वाड्यात तिकडे मोकळी जागा आहे ना तरी उभी राहून. आता शिवल्या आल्यावरच पाहून आता काल सांगून राहिले आता काल छापाई मारता फालतू घेणं देणं तोंडानं कसं मोठं करून घेता. चला आम्हाला दाखवा. हा चला कोणता वाडा आहे तुमचा त्याच्यात उभे राहू ना. हा कोणता शिवल्या येऊन राहिला बरोबर. तू आल्यावर प्रत्यक्षात तुला समजीन ना काय आहे. चल अरे बा केला प्रचार प्रसार बा तुम्ही ना गावात रे. 150 रुपये रोजान जायचं नाही 300 देत कोणी जायचं सांगितलं तुम्ही लोकांनी. आपली संघटना झाली म्हणून तयार.
सांगा राजा शिवलाल भाऊ, तुम्ही सांगितल्यावर आम्ही प्रचार प्रसार करणार नाही का? केला ना बाबा, सारे लोक म्हणजे काबीजच केले आपण ना. कोणी जायला तयार नाही. 150 रुपये जात, 300 घेतले तर जातील लोक आता कामाले. अजिबात आता कोणी 100-150 जातच नाही. तेच तर पाहिजे होतं बा, नाही तर 150 गाड घासा लागून राहिली ना रे बा. आपलं भलं काही नव्हतं नाही याच्यामध्ये. त्यासाठीच आपण केलं हे. आता हे कसं या लोकांना समजीन ना कसं असते तर. लोक कामाला नाही गेले 150 की बरोबर 300 रुपये रोज देतात ते. बरं केलं मी हे. शिवलाल भाऊ, तुमच्यासारखा माणूसच नाही हो बा. तुम्हीच राजा मजुराच्या हक्कासाठी लढणारे माणसं आहे बा. हो, पटलं आपल्याला हे. कसं आपण एकजूट राहा, एक गठ्ठा असलो की नाही, कोणाची ताकद नाही सहायची कोणी काही म्हणीन म्हणून. आपल्याला कसं जाणच नाही कोणा कामाले. नाही तर मग कसं आपल्या मधला कोणी फुटला नाही पाहिजे. फुटला की वाया गेलं बरं ठीक. बेकार होते मग. बापा शिवलाल भाऊ, आपण फुल एकजूट आहात. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बुडे बाडे सारे जमा केले गाजले जवान सारेच बाया माणसं. 300 रुपये रोज देतील तर जातील आपले माणसं. 150 तर अजिबात कोणी जात नाही. समजीन दिले हराम खोराले शांतीले. आता का आता इंद्याची नानी सापना सहायजन मला उसने पैसे दिले 5,000 रुपये. गे रे म्हणा आता त्या कामाला जर कोणी येईन तर मग म्हणतो का 300 रुपये रोज द्यायला लागेल तुले. मा नाका दाबता काय सांग तुम्ही गावातले लोक. मला ओळखत नाही ना घ्या मग असा बिबा भरतो मी तुम्हाला. अरे मी मला डोकं चालते बाबा. मी तो सुपरच्या उपर आणि बदाम काजून पिसतात आणि केसर खायला आणि मा बुद्धीनं मा जन्म होता काय सांगा येईल. आपण हुशारलं या बबन्यान माऊली गुगल्या. ते आणली नाही तुझ्या सोबत. हे बसला तिकडे चौकात. काय गप्पा गोष्टी चालू आहेत त्याच्या. चला ना आपण बी जाऊ ना. शिवलाल भाऊ, तुम्हाला बाबांनी बोलावलं बा घरी. काय मले काय होतं पाटील. बाबानं मला तसं काही सांगितलं बा काय काम आहे काय नाही. फक्त मला एवढाच निरोप दिला की बा जाय म्हणे शिवला भाऊले बोलवणार म्हणे. पाय रे गड्या आपली पोच वाढली की नाही. पाय गावातल्या मोठ्या पाटलाने आपल्याला बोलवलं. पाय अरे आपली लय क्रिएट वाढणार आहे गड्या. आपली संघटना म्हणजे लय जोराची काम करते. पाय मोठमोठ्या लोकांची आमंत्रण येऊन राहिले. लोक घरी जा डायरेक्ट बोलायला शिवलाल भाऊ चला. आता पाय माझं स्वागतच आहे दीडचा. राजा शिवलाल भाऊ, तुमची लयच पोच वाढून राहिली राजा. संघटना संघटनेचे अध्यक्ष आहे बा तुम्ही. कसं बा आमचाही मान वाढला पाहिजे बरं बा. काय टेन्शन नाही घेऊन रे. बरोबर सारे सारखं होईल. चाला पाटील चला. थांब ना तू बाबू. तू चालतोस फक्त असा सोडतो तुले. मा बुड्याची बदनामी करतो का तू साय. आम्हाला म्हणजे तोंडाखायला जागा ठेवत का गावात. बिनला जा वाहनाजे थांबतो. चाल ना चाल. प्रेमाने नेतो तुला हाणतो थोडीसारखी मजबूत. चला शिवलाल भाऊ. आम्ही तर संघटना स्थापन केली ना अध्यक्ष झालो. लगेच स्वागत आले. मोठ्या पाटलांनी बोलवलंय मले. शिरफळ नारळ भेटणारा शाल गिल आज मा स्वागत होते. म्हणजे आपलं कामच तसं आहे ना. हो कामच तसं आहे आपलं. स्वागत करतील ना काय तर लोक. गरम राजा माही चुकलं राजा. गरम म्हणजे लय बोललो मी तुम्हाला राजा. लाज शरम काढले राजा म्या. या हरामखोराच्या चुकी बाई आपल्यामध्ये भांडणं झाली ना. मी बिन लाजा सायाचा विचारच केला नाही ना म्या. सरपंच असल्या राजा मी असं बोललो बा. नाही माहीत चुकी आहे ना. मी काय शेण खाल्लं का काय माहित बा. आपला एवढा दोस्ताना राजा एका ठिकाणी बसतो आपण. मी तुमच्यासोबत भांडण केलं आरेन धुरेन मारतोन खालतोन झोडतोन. काय मी म्हणजे काय मा डोकसू मेंदू कुठे गेलता काय माहित बाबा. एवढा राग अनावर तुम्हाला कधीच होत नाही बा. आज झाला उद्या. आता गरम मध्ये झालं ते झालं सायाचं हे. कसं ती तुमची चुकीच नाही ना. तिसऱ्यानं कसं भांडणं लावले तुमच्यामध्ये म्हणून हे झालं. आता होतच नव्हतं ना. तुमच्यात कुठे भांडणं होऊन राहिले. पण लोकांना कसं तुमच्यामध्ये भांडणं व्हावं ही इच्छा आहे लोकांची. नाही लोकांची इच्छा नाही. फक्त त्या शिवल्याची इच्छा आहे. त्याची जैते हरामखोराची. कारण की त्याला कोणी हुंगत नाही. काही झालं की येईलच कोणी बोला ते. म्हणून त्याची कशी ठणकते. महापोरे असला तरी मी खरं बोलतो बरं. आपण काही लपून चोरून नसते आपलं. तुम्ही शिवल्याचा विचारच करू नका. एवढ्या ठिकाणी मोडीन मी त्याले की तुम्ही कसं विचारच करत राहायचा. असे ना तुमचा पोरगा. पण त्याला आता मोडल्याशिवाय नाही राहत नाही. कंबळल्यातून त्याचा धिंगाणाच करतो. शाबरू 2-4 ठिकाणी मोडलाच पाहिजे तो. आता विचार करूच नको. तुला गावात बोटं घालून राहिला. आता मोळ्याच्या गोष्टी करून राहिला. आपण पहिले त्याला भेटू तर द्या. उकड्या येतो तो कोण्या नयात दबेला येतं. त्याला समजलं चिन्ह की काय ना गेले का आपली लाल पाठ करतात आता हे. त्याला समजलं नशील का अशी आपोआप पसरवली त्या गावात. नाही त्याला माहित पडणारच आहे ना. सरपंच वासाड कुठतरच आहे ते. आणि त्याचे 2-4 गावात पित्तू सोडेल नाही ते ना. तो बबन्यान माऊली. अरे शांताराम भाऊ सरपंच बरे दिसले बा तुम्ही अटीसा. कोण काय होते रे. काही नाही बा. ते मोठ्या पाटला निरोप होता बा. तुम्हाला घरी बोलवलं मोठ्या पाटलाने. मोठे पाटील काय म्हणतात बा सरपंच. चला आता तरी गेल्यावरच माहित पडली. चाले बा काले चला. काय मुंशीराम एवढं गरम झाल्यानं चालते गाले का.
आर्यन खारेन काही बोलणं लेगा. काय माणूस आज बा. मी ना कोणाचं बुरं नाही केलं रे बा गावात. हा आतले का पहिला माणूस असले का तू मला एवढा बोलणारा खराब. मला एवढं वाईट वाटून राहिले की काय सांगा तुला आता. काय सांगा राजा पाटील तुम्हाला. मा फारा चढला होता ना हो. एक तर गावातलं कोणी कामाला यायला तयार नाही बा. महाराज झालं गवत. हा लोक डायरेक्ट सांगून राहिले तुमचं नाव की बा आम्हाला कसं मोठ्या पाटलानं सांगितलं की मुंशीराम भाऊच्या कामाला जायचं नाही. सांगा मग आता. मग माणसाची तई पाहिली मस्ता जाईन की नाही. मा गांडीची आग होईन की नाही. बरं त्या शिवल्याला बल आलं त्याने येऊ दे त्याला. मग सांगतो त्याला काय आहे तर लोक आता मी काहीच बोलत नाही. येऊ दे त्याला. आले कारकडे हो तुम्ही बरे आले बा. काय होतं मोठे पाटील काय बोलवलं बा आम्हाला. काम असं आहे की तू शिवल्या कसं जास्त बोटो घालून राहिला तर कसं त्याला दोन गोष्टी समजून सांगणार. त्यानं माही बदनामी लावली गावात करणं. मुंशीरामले सांगितलं की बा मोठे पाटील म्हणतात की मुंशीराम भाऊच्या कामाला जायचं नाही. असं बदनामी लावली पाहिजे त्यानं करणं. माही का बाबा आमची बदनामी लावली त्यानं करणं. आमच्या शांताराम भाऊ मामध्ये दिली ते भांडणं लावून त्यानं. अरे बाबा मी गावात कामाला सांगायला गेलो 2-3 जण आले तर त्याने मला डायरेक्टच म्हटलं की सरपंचानं सांगितलं आम्हाला की बा शांताराम भाऊच्या कामाला जायचं नाही. तसंच केलं गावातल्या लोकांनी की बा मग शांताराम भाऊन सांगितलं की कामाला जायचं नाही सरपंचाच्या. असा विषय व्हायला आता. माझाला काय शिवलेली एवढी चरबी आली काय. गावात असे बदनाम्या करून राहिल्या लोकांच्या घेणं ना देणं काही गरज नाही ना. याचे कोणते किडी बाग कापलती आपण बिनलाच्या वानाच्याने. त्याला येऊ द्या मग पाहू काय तर. अहो पाटील आता सांगा. आता मी बोलू नाही तर का मुख्य घेऊ काय तुमची. सांगा बरं. असं केल्यावर माणसं तरी पाहायची मस्तकात जाईन की नाही. आता हे पा सरपंच शांताराम किती जिगरी दोस्त आहेत पण मारा खरं करायला गेली ती की सांगितलं तसं माझी तई पाहिजे मस्तकात जातेच ना. तूही बरोबर आहे मुंशीराम. तू काही चुकलं नाही. थांब ना येऊ दे त्या शिवल्याला येऊ दे ना. कसा आहे मोठा तो शिवल्या कुत्र्याचा शेपूट हेकोडच आहे. ते काही सारखं होत नाही. कसं त्याला आता सोडू नको बरं. नाही तर मग तू कसं प्रेमात घेतो तू सारं. त्याला कसं सबके वड आता तू आता जवान पोरी अटी हजरा. येऊ तर दे तू त्याले. मग पाय तुम्ही काय आहे तर येऊ दे त्याला अटलोक तर येऊ दे. सांग तुम्ही त्याला काय आहे तर. पाय रे बा बंद गाव जमा करायला बा मोठ्या पाटला नोटीसा मा स्वागतासाठी. माना लागेल बा मोठ्या पाटलाले. संघटनेचा अध्यक्ष झालं तर एवढा मान मिळेल डायरेक्ट. सरपंच शांताराम मुंशीराम साऱ्या बाबा मोठ्या हस्त्यात गावातल्या. याची हस्ती मा स्वागत. बापू अध्यक्ष होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आला ना भामटा आला तू. पहा तिकडे पहा. अरे गड्या शिवलाल ये ना इकडे ये ना. आलो पाटील. काय बा शिवलाल काय लेका काय सत्कर्मी कामं करून आला बो तो गावात. लेका तुझ्यासारखा माणूस नाही रे बा गावात. काय लेका देवाचं रूप असले का तू. पाटील आता तुमच्या एवढे मोठे आहो का बा आम्ही. जरासं करतो बा फुलाची पकडी. कोणाला मदत करा कोणाला काही करा. जरासं बसते आपलं. तुले लाज कशी वाटत नाही रे बिनलाच्या वाहनाच्या. गावात काय पसरून राहिला तू. मोठ्या पाटलानं सांगितलं की कामाले कसं शांतारामच्या मुंशीरामच्या आणि सरपंचाच्या जायचं नाही. आम्ही सांगितलं का रे तुले असं सांगायचं गावात. आरामखोरा कोणते सत्कर्मी काम करतो रे. लावलं काय काम करतो का. बरं नाही ना बा मोठे पाटील मी नाही सांगितलं हे गावात कोणाले. नाही ना अजिबात नाही. मी राजा मी असं सांगणार आहो का राजा. नाही बा असं नाही सांगितलं मी. कोण सांगितलं कोणी हरामखोरानं सांगितलं. राहायचं नुसतं भांडणं लावायचे कामं करतं गावामध्ये. लाज नाही कोणी वाटायचं रे तुला जरा शिकबी बिनलाजा वानाच्या. बाबा तुमची बदनामी केली आहे ना गावामध्ये. सांगा बरं. आपण असे लोक आहो का. याच्यासारखे लुच्चे आहो का आपण. कसं याच्या कंबळल्यात लाता मारायला लागतात आपल्याला. चला मित्र हुरुरुत भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा.